नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आलू पकोड्याची रेसिपी। पाऊस आला की घरोघरी लेडीजना एकच डिमांड असते की पकोडे बनवून द्या। तर आज आलू पकोडे बनवून बघा। त्यासाठी मी 2 मोठ्या साईजचे आलू घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याची स्लाइसमध्ये कट करून घेतलेली आहे। तुम्ही चाकूने पण कट करू शकता। कट करून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छपैकी धुवून घ्यायचे आणि एका कपड्यावर सुकवायला ठेवून द्यायचे, म्हणून जेणेकरून जे एक्सेस ऑइल वॉटर असेल ते रिमूव्ह होऊन जाईल। नंतर एका भांड्यामध्ये 1 कप बेसन घेतलेला आहे। 1 कप आणि थोडं 2 टेबलस्पून जास्त घेतलेलं आहे। 1 ते 1.5 कप पण घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर मग मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये तांदळाच्या पिठाने कसं क्रिस्पी होतात छानपैकी। थोडं तिखट, लाल तिखट, हळद, जिरं, अजवाईन हाताने क्रश करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ व कोथिंबीर सर्व एकत्र करून त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर ना जास्त पातळ ना जास्त जाड, अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बघा, करून झालं की त्यामध्ये गरम केलेलं 1 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे, घालायचं आहे। गरम केलेलं ऑइल टाकल्यानंतर ते पण मिक्स करून घ्यायचं। बॅटर आपला रेडी आहे आणि जे आलूचे स्लाइस घेतलेले पोटॅटोचे ते घ्यायचे आणि त्यामध्ये डिप करून गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। छानपैकी फ्राय करून झाले, असे टमटम फुगले की खायला मस्त लागतात। करून बघा, खूप मस्त झालं आहे आजची भजी। आणि अशा प्रकारे सर्व पकोडे काढून घ्या व आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।